सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। गोदावरी नदीत ड्रेनेज व दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप आहे। याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून रामकुंडावर आंदोलन करण्यात आलं। दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचं पावित्र्य धोक्यात आल्यानं उबाटा गटाच्या शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला। भाविक स्नानासाठी येत असलेल्या गोदावरीची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप करण्यात आलाय। पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आलंय। शिवसेनेचे सर्व नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते। गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली। लवकरच कुंभमेळा होत आहेत आणि त्या धर्तीवरती नाशिक महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, ते सांगतं की आम्ही 35,000 कोटीचे कामं करत आहोत, पण ज्या ठिकाणी तुम्ही उभा आहात, आम्ही उभा आहोत, याच ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होत आहे। पवित्र अशा रामकुंडामध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण असं गटारीचं पाणी या ठिकाणी सोडलं आहे। या ठिकाणी भारतभरातून लोक आपल्या पूर्वजांच्या आईवडिलांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। तुम्ही बघू शकता ते अस्थि विसर्जन आजही गटारीच्या पाण्यामध्ये करत आहोत। म्हणजे आम्हाला तुम्हाला यांना एकच इशारा द्यायचा आहे, नाशिक महानगरपालिकेला आणि प्रशासनाला, येत्या 8 दिवसामध्ये जर पवित्र अशा गोदावरी नदीमधलं गटारीचं पाणी बंद केलं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवरती भव्य असं शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल। आता रोज शेकडो या ठिकाणी 8 दिवसांची तुम्ही मुदत का देताय? कारण की आताच आम्ही विभागीय म्हणजे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 8 दिवसाचा अवधी द्या, आम्ही जिथं अस्थि विसर्जन करतो तो भाग तरी आम्ही तुम्हाला क्लिअर करून देऊ। न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 नाशिक।